हॅलो एव्हरीवन. आपलं वेल बिंग असणं आणि आपल्या भावनेचा, आपल्या इमोशन्सचा आपल्या खाण्यावर परिणाम होतो का? तर येस, नक्कीच होतो. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की जर तुमच्या ज्या कोणत्या भावना तुम्ही क्रिएट करत आहात, मग त्या आनंदी असतील, सकारात्मक भावना आहेत, छान मूड असणं किंवा राग येणं, खूप चिडचिडपण झाली आहे, याचा एक्झॅक्टली परिणाम आपल्या फूड कन्झम्पशनवर होतो. ती जी भावना शरीर तयार करते, निर्माण करते आणि त्याप्रमाणे तुम्हाला फूड क्रेविंग्स पण होतात. हे आपण सगळ्यांनीच अनुभवलं आहे आणि हे कॉमन आहे. ह्याच्यामध्ये काही वावगं वाटण्यासारखं नाही आहे. तर वेलबिंग असणं आपल्या इमोशन्स, भावनांचा आपल्या डायरेक्टली फूड कन्झम्पशनशी, आहाराशी आणि आपल्या आरोग्याशी कसा काय संबंध आहे? जेव्हा तुम्ही चिडचिड करता, जेव्हा तुम्ही ताणामध्ये असता, तुम्ही नैराश्यामध्ये असता, खूप डिप्रेसिव्ह फील करता किंवा लोनली वाटतं, एकटं वाटतं, अशा वेळेला एक्झॅक्टली काय होतं की काही ना काही चुकीचं अरबट चरबट खाल्लं जातं. कारण की आपल्यावर कंट्रोलच नसतो. कम्प्लिटली आपण आउट ऑफ कंट्रोल असतो. चुकीचं खाल्लं जातं. किती काउंट खात आहोत, किती प्रमाणात खात आहोत, कसलंही आपल्याला त्यावेळेला भान नसतं. आणि आयदर दुसरी गोष्ट अशी होते की आपण खूप तास किंवा कधीतरी वेळ काय खात सुद्धा नाही. म्हणजे जी आपली ती भावना उत्पन्न झाली त्याप्रमाणे बॉडी तुमचं रिॲक्शन तशी दिली. तर ह्या दोन एकत्र चालतात गोष्टी. अगेन तुम्ही जेव्हा एकदम ऑफ मूडमध्ये असता, डिप्रेसिव्ह खूप वाटतं, काहीतरी चिडचिड झाली आहे, कोणाचा तरी राग आला आहे, ऑफिसमध्ये काहीतरी झालं आहे, तर एक्झॅक्टली इझी होतं ना. म्हणजे फूड प्रोसेस किंवा फूड मागवणं, ऑर्डर करणं पण आजकाल खूप इझी आहे. आपल्या एका क्लिकवर स्विगी, इन्स्टामार्ट, झोमॅटो हे असे आपल्या डोअर स्टेपपर्यंत येतात. आता ह्या गोष्टींमुळे आपल्याला कितीतरी गोष्टींचा पुढे जाऊन रेग्युलर लाईफमध्ये फरक पडणार. कसा पडणार? कारण की ज्या एका क्लिकवर आपण फूड ऑर्डर करतो आहोत, फॉर एक्झाम्पल त्याच गोष्टी पूर्वी घेण्यासाठी आपण घराबाहेर पडून त्या त्या ठिकाणी जाऊन त्या गोष्टी परचेस करत होतो. सो दॅट आपली माइंड एंगेजमेंट, आपण लोकांमध्ये मिसळत असू किंवा आपण त्या दुकानदार किंवा त्या गोष्टीपर्यंत, शॉपकीपरपर्यंत पोहोचत असू, तर आपली ॲटलिस्ट हालचाल तरी होत होती. माइंड, बॉडी रिफ्रेश होत होते. आता असं झालं की सगळं इझी झालेलं आहे एका क्लिकवर आणि त्याच्यामुळे टेम्पररी ती गोष्ट आल्हाददायक वाटते किंवा आनंददायी वाटली तरी दूरगामी परिणाम त्याचे चांगले असणार आहेत का? ऑब्व्हियसली नाही. वीकमध्ये कधीतरी असणं ही वेगळी गोष्ट, पण अशी दिनचर्येचा हा भाग झाल्यामुळे बैठक लाईफस्टाईल, सिटिंग प्रोफाईल, पटकन आपण ऑर्डर करतो आणि येतं डोअर स्टेपला फूड, ह्याच्यामुळे ऑब्व्हियसली तुमच्या ऑल ओव्हर बॉडी वेलबिंग बिंगवर त्याचा खूप विचित्र परिणाम होतो. पुढे आपण फ्युचरमध्ये त्याचा लॉंग टर्म विचार केला तर तर एक्झॅक्टली तेच झालं की कामाच्या ताणामुळे तुम्ही आहात, तुम्ही वर्क फ्रॉम होममध्ये आहात किंवा सिटिंग प्रोफाईल आहात, एका क्लिकवर तुम्ही फूड ऑर्डर करत आहात, तुम्हाला ते टेम्पररी आनंददायी वाटतं, पण ऑब्व्हियसली दूरगामी त्याचे परिणाम अजिबात चांगले नसणार आहेत. अगेन जेव्हा तुम्ही ऑफ मूड असता किंवा सिंकमध्ये नसता तुमच्या विचारांच्या आणि तुमची बॉडीचा हार्मोनल बॅलन्स ऑब्व्हियसली कम्प्लिटली ऑफ झालेला असतो. एक्झॅक्टली काय खावंसं वाटतं आपल्या सगळ्यांना त्यावेळेस? सांगू शकता? खावंसं काय वाटणार आहे? खूप सारं गोड, खूप सारं असं छान चमचमीत, तेलकट, जे टेम्पररी ऑब्व्हियसली मला खूप हॅपी फील करणार आहे. आता एक्झॅक्टली ते ते निर्माण झालेल्या ज्या भावना आहेत त्याच्यामुळे आपल्याला तो पर्टिक्युलर फूड इंटेक किंवा ते पर्टिक्युलर फूड कन्झ्युम करावंसं वाटतं. आता हे सगळं करत आहोत आपण त्या भावनांच्या निर्माण होण्याच्या प्रक्रियेप्रमाणे फूड कन्झम्पशन. अगेन जेव्हा डाऊन असतो आपण, खूप डाऊन फील करत असतो, तेव्हा एकतर भुकेवर लक्ष नसतं, आपलं भुकेवर लक्ष नसतं आणि त्याच्यामुळे कधीतरी असं होतं की मील स्किप करतो आपण. त्या त्या वेळेच्या गोष्टी आपण वेळेवर कन्झ्युम करत नाही. तर मील स्किप केल्यामुळे काय परिणाम होतात आरोग्यावर त्याचे? ऑब्व्हियसली तुमची दिवसभराची एनर्जी मेंटेन राहणार का? नाही राहणार आहे. तुमचे त्या त्या वेळेची जेवणं नीट न झाल्यामुळे तुम्हाला ती एनर्जी, ते पर्टिक्युलर अमाऊंट ऑफ जे रिक्वायर्ड न्यूट्रिशन आहे ते न मिळाल्यामुळे तुम्ही जे काय काम करत आहात त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेशन अजिबात नसणार आहे. त्याच्यामुळे तुमची चिडचिड होणार आहे, तुमच्या ताणामध्ये अजूनच भर पडणार आहे आणि जे काय करत असाल तिथे अजिबात तुमचं लक्ष नसणार आहे. तर मील स्किप होणं, कामामध्ये दुर्लक्ष होणं, कॉन्सन्ट्रेशनचा अभाव असणं, ह्या गोष्टी पण तुमच्या चिडचिडेपणामुळे होतात. त्याच्यामुळे त्याचा एक्झॅक्टली परिणाम आपल्या दैनंदिन दिनचर्येवर होतोच. आता हे झालं ताणाचं, किंवा ताणतणाव असल्यावर आपल्या ज्या बॉडीली रिॲक्शन जशा येतात तशा आपण तसे तसे चुकीच्या गोष्टीकडे वळतो ऑब्व्हियसली. सो एक्झॅक्टली तुम्हाला समजलं असेल, आपल्या भावना, आपल्या इमोशन्स, आपण आतून खूप छान असणं, ऑल ओव्हर मानसिक आणि फिजिकली खूप छान असणं किती गरजेचं आहे दैनंदिन जीवन जगताना. तर ह्याच उलट जेव्हा आपण हॅपी असतो किंवा आनंददायी असतो किंवा खूप सकारात्मक असतो, एकदम ऊर्जेने, डेली एनर्जी ऊर्जेने भरलेलं असतो,
तेव्हा एक्झॅक्टली तुमची बॉडी, तुमचं शरीर पण तशी संप्रेरक हार्मोन क्रिएट करते, सो दॅट तुम्हाला बॅलन्स आहार, बॅलन्स न्यूट्रिशन किंवा आरोग्यदायी पोषक जेवण ऑब्व्हियसली खावंसं वाटतं. तुमचे तेव्हा थॉट इतके छान आणि क्लीन असतात जेव्हा तुम्ही आनंदी हॅपी असता, की तुम्हाला ते सुंदर थॉट किंवा शरीर व्यवस्थित बॅलन्स असल्यामुळे एक्झॅक्टली पोषण मूल्याने भरलेलं जे फूड असेल किंवा तुम्हाला माहिती आहे की हे चांगलंच मला घ्यायचं जे माझ्यासाठी बेटर असणार आहे. हे कधी निर्माण झालं? जेव्हा तुम्ही आनंदी आहात, हॅपी आहात, तुमचा मूड खूप छान आहे, ऑन ट्रॅक आहे, तेव्हा हे क्रिएशन झालं आणि मग तुम्ही ते बॅलन्स डाएट घेण्याचा किंवा बॅलन्स जे काही दिनचर्येचा विचार करता. तर संतुलित आणि बॅलन्स गोष्टी आपण घेत असतो तेव्हा फरक काय जाणवतात आपल्याला? आपल्या दिवसभराचे ब्लड ग्लुकोज मेंटेन राहतात, म्हणजे दिवसभराची एनर्जी मेंटेन राहते. त्या पर्टिक्युलर टाईमवर फूड इंटेक घेतल्यामुळे, गॅप नसल्यामुळे माझी ॲसिडिटी छान मेंटेन राहत आहे. मला हेडेक होणं किंवा वारंवार चिडचिड होणं, कॉन्सन्ट्रेशनचा अभाव होणं, ह्या गोष्टी ऑब्व्हियसली होणार नाही आहेत, कारण मी पर्टिक्युलर ते मील त्या वेळेला कन्झ्युम केले आहेत, कारण की माझा मूड खूप छान होता. हे कधी होतं? जेव्हा आपण छान असतो तेव्हा आपलं फूड कन्झम्पशन पण छान होणार आहे. ओके. त्याच वेळेला जेव्हा आपण क्लीन थॉट्सनी, क्लीन प्रोसेसनी विचार करतो, हे हॅपी असल्यामुळे जे आपण इंटेक घेतो, फॉर एक्झाम्पल मी चांगले हेल्दी फॅट्स घेतले, मी चांगले प्रोटीन्स घेतले, मी चांगली कर्बोदक एनर्जीसाठी घेतली, मी व्हायटामिन्स घेतले, मी फायबर्स घेतले, मी पाण्याचा इंटेक खूप छान नीट घेतला. आता हे सगळी पोषण मूल्य खूप सुंदर असल्यामुळे तुमचा ब्रेन आणि तुमचं गट म्हणजे तुमची पोट आणि पचन संस्थे संबंधित ज्या गोष्टी आहेत, ब्रेन आणि गट ॲक्सेस खूप छान राहतो. त्याच्यामुळे तुमचं ऑल ओव्हर पचन संस्थेवर त्याचा विपरीत काही एक परिणाम होत नाही. ज्यांचे थॉट क्लिअर आहेत, ज्यांच्या भावना खूप छान सेटल आहेत, त्यांचं तुम्ही बघत असाल डायजेशन कधी पण अपसेट नसतं. कधी कधी आपण असं बघतो मेडिकल फील्डमध्ये की ऑल ओव्हर मेडिकेशन्स खूप घेतले जात आहेत, थेरपी खूप घेतल्या जात आहेत, पण इंटरनली तो पर्सन कुठे ना कुठे खूप दुखावलेला, खूप डिप्रेस, खूप त्रासामध्ये असेल, तर ऑब्व्हियसली ते मेडिकेशन्स पण झिरो इफेक्ट करणार आहेत. सो यू नीड टू सी की माझं वेलबिंग असणं किती इम्पॉर्टंट आहे, माझं ब्रेन आणि गट ॲक्सेस खूप सुंदर राहण्यासाठी. तर जस्ट थिंक ऑफ इट की तुमचं इमोशनल वेलबिंग आणि तुमचं फूड इंटेक हे कधी ना कधी एकत्र सुंदरिता मॅच करेल, आणि सो दॅट तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये त्याचा काही एक विपरीत परिणाम होणार नाही.